नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। यंदाचा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना गंगा जमुना पुरस्कार। कल्याणच्या कन्या वैष्णवी पाटीलने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पटकावलं गोल्ड मेडल। आणि शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त 3 अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। यंदाचा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर गंगा जमुना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे। ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार आणि गंगा जमुना पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे। रविवार 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन इथे जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार आणि गंगा जमुना पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे। या पुरस्कार सोहळ्याला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे। ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। तसंच नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावं यासाठी उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे। सन 2023 चा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात येणार असून 75,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना देण्यात येणार असून 51,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राध्यापक मंदार टिल्लू आणि उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार सानिका कुलकर्णी यांना देण्यात येणार असून 75,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या तिन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे। या कार्यक्रमाला जनकवी पी सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत। तसंच रसिकांसाठी जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला असून ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या संबंधी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न झाली। जिल्ह्यातील 6 महानगरपालिका तसंच ठाणे जिल्ह्यातील पोलीस कार्यालय यांनी महिला सुरक्षा, आरोग्य आणि इतर संबंधित केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। या बैठकीला ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, आयुक्त इंदुराणी जाखड, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली घाटे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद महिला आणि बालविकास अधिकारी संजय बागुल, जिल्ह्यातील अन्य महानगरपालिकांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना शर्मा म्हणाल्या
की महिलांच्या सक्षमीकरणावर भर देऊन त्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी आणि प्रत्येक शासकीय विभागाने सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत। यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने संबंधित विभागांनी विविध उपक्रम कार्यक्रम सुरू करावेत। महिला सक्षमीकरणासाठी महिलांना सर्व क्षेत्रात संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना योग्य वेळेत योग्य प्रकारे पोहोचवणं आवश्यक आहे। जर असं होत नसेल तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत। लोकसंख्येच्या प्रमाणात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करावेत, त्याकरता निधीसाठी मागणी करावी अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या। यावेळी विविध शासकीय विभागांनी सादरीकरणाद्वारे त्यांच्या विभागांनी महिला सक्षमीकरणाबाबत केलेल्या कार्याची माहिती अध्यक्षांना दिली। बैठकीपूर्वी शासकीय विश्रामगृह इथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांचं जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थेमार्फत महिला विकासासाठी केलेले क्षेत्रातील उल्लेखनीय कामाचं सादरीकरण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या समोर केलं। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे। या अनुषंगाने आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये म्हणजेच पूर्णतः अंशतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे। जे करदाते दिनांक 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे। तसंच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे जे करदाते दिनांक 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे। या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही। ठाणे पालिका शाळांचं रुपडं लवकरच पालटणार आहे। ठाणे शहरात पालिका शाळांची अवस्था दयनीय असून 68 शाळांपैकी फक्त 34 शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आलेला आहे। शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी वाढीव निधी देण्यात यावा, याचबरोबर 200 शिक्षकांची भरती करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात केली। यावेळी शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वाढीव निधी देण्याबाबत आश्वासित करतानाच शिक्षक भरतीच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या। महापालिकेच्या 34 शाळा आणि 11 बालवाड्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे। मात्र शहरात 68 शाळा नादुरुस्त असून संरक्षक भिंती, इमारतींचं बांधकाम, पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे। अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसून तासिका शिक्षकांकडून शाळा चालवल्या जात आहेत। त्यामुळे पालिका शाळांचा हजेरीपट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। एकीकडे शहराची रंगरंगोटी होत असतानाच दुसरीकडे शिक्षण व्यवस्था देखील सक्षम होण्याची गरज आहे। त्यासाठी जादा निधी देणार आहात का असा प्रश्न विचारत केळकर यांनी सुमारे 200 शिक्षकांची गरज असून त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून असल्याचं सांगितलं। त्याला मंजुरी देण्याची मागणी केळकर यांनी केली। ठाणे महापालिकेच्या 194 शाळा असून 64 बालवाडे आहेत। यात 34,723 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 2019-2020 या वर्षात दुरुस्तीसाठी 2,92,28,531 रुपये खर्च करण्यात आले। 2020-21 या वर्षात 4,23,31,160 रुपये खर्च करण्यात आले। 2021-2022 या वर्षात 6,23,58,211 रुपये खर्च करण्यात आले। आता पुन्हा दुरुस्तीसाठी जवळपास 16,98,00,000ची तरतूद करण्यात आली असून वर्षभरात हे काम पूर्ण होईल। 68 शाळा या जुन्या असून
त्याचं लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। सकाळचा सुखद प्रहर असो की संध्याकाळचा रम्य प्रहर, निसर्गाच्या कुशीत झाडांच्या सहवासात वाचनाची आवड जोपासायला कोणाला आवडणार नाही। ठाणेकरांसाठी ही सुखद संधी ठाणे महापालिकेने उपलब्ध करून दिली असून महापालिकेच्या काही उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात करण्यात आली आहे। ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वर्ग खोल्यांमधील खुली वाचनालय म्हणजेच चला वाचूया या अभिनव संकल्पनेचं हे पुढचं पाऊल असून उद्यानं वाचनस्नेही बनवण्याचा प्रयत्न असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं। नौपाडा इथल्या गावदेवी मैदानाजवळील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा इथल्या नक्षत्रवन उद्यान आणि वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान या 3 उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्वावर निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आली आहेत। या वाचनालयात सध्या उद्यान विषयक झाडे आणि प्राणी यांचं महत्त्व सांगणारी पुस्तके, विविध कादंबऱ्या, प्रवास वर्णने, कविता संग्रह, बालसाहित्य उपलब्ध आहे। उद्यानात येणाऱ्या नागरिकांना वाचनाची गोडी लागावी, तसंच ज्यांना वाचनाची गोडी आहे त्यांना वाचनानंद मिळावा आणि त्यातून वाचन संस्कृती वाढीला लागावी असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं। महापालिकेने त्यासाठी एक छोटं पाऊल उचललेलं आहे। आता नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहनही आयुक्त बांगर यांनी केलं आहे। ठाणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे सध्या 3 उद्यानांमध्ये नागरिकांसाठी विनामूल्य पद्धतीने वाचनालय सुरू करण्यात आले आहेत। त्यापैकी कोणतेही पुस्तक वाचकांना उद्यानात बसून वाचता येईल। ही पुस्तकं उद्यानाबाहेर नेता येणार नाहीत। उद्यानाबाहेर जाताना पुस्तक पुन्हा कपाटात ठेवणं आवश्यक आहे। वाचनालयाची वेळ आणि उद्यानाची वेळ सारखीच असेल। सध्या या वाचनालयांसाठी सुमारे 800 पुस्तके जमा झाली आहेत। ती वेगवेगळ्या सामाजिक संस्था, नागरिक, वाचनालय यांनी दिलेली आहेत। 3 उद्यानातील निसर्ग वाचनालयांना मिळणाऱ्या प्रतिसादातून पुढील वाचनालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। कल्याणची कन्या वैष्णवी पाटीलने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं आहे। चंद्रपूर ब्रह्मपुरी इथे झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या वैष्णवी पाटीलने खूपच चांगली कामगिरी केली आहे। 62 किलो वजनी गटात खेळताना वैष्णवी पाटील हिने सुवर्ण पदक पटकावलं, तर कल्याणमधल्या सानिया देसले हिने कुमार गटातून 46 किलो वजनी गटात खेळताना कांस्य पदक पटकावलं। कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटनेतर्फे नांदिवलीचे माजी सरपंच रामदास ढोणे, कुस्तीगीर संघटनेचे पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुखे यांच्यासह ग्रामस्थांनी वैष्णवी पाटील, सानिया देसले या विजयी खेळाडूंचे कल्याण रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केलं। शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त 3 अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त अतिरिक्त 3 स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत। विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार 27 ऑगस्ट 2024 गोपाळकाला, 17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी, 31 ऑक्टोबर 2024 नरक चतुर्दशी हे दिवस स्थानिक सुट्ट्यांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले आहेत।
असं कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं आहे। राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटी रोखण्यासाठी उत्तराखंड आणि झारखंडच्या धर्तीवर कायदा लागू करावा अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली। उत्तराखंड आणि झारखंडमधील कायद्यानुसार पेपर फुटणे, कॉपी करणे आणि भरती परीक्षेत चुकीचे मार्ग वापरण्यामध्ये सहभागी झाल्याचं आढळल्यास आरोपीला किमान 10 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। त्याचबरोबर 10 कोटी रुपयांचा दंड, अजामीनपात्र गुन्ह्यात दोषीची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे। या कायद्याप्रमाणेच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कायदा लागू करावा अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली। तसंच 2024 पासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील परीक्षांपासून त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली। एमपीएससीचा कारभार कार्यक्षम होण्यासाठी सदस्य संख्या 6 वरून 15 आणि कर्मचाऱ्यांची संख्या 271 वरून 1500 पर्यंत, अर्थसंकल्पात 60 कोटींऐवजी 150 कोटी रुपये आणि अद्ययावत सामग्रीची तरतूद करावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली। राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्या, गृहनिर्माणासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दरवेळी मोठी चुरस लागलेली असते। यंदाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण पॅनल बिनविरोधात निवडून आला आहे। यात कोकण विभागातून 3 संचालक निवडून येतात। त्यात ठाण्यातून सीताराम राणे, मुंबईतून प्रकाश दरेकर आणि दत्तात्रय वडेर या तिघांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे। मागच्या खेपेला या निवडणुकीसाठी कोर्टबाजी झाली होती, मात्र यावेळी काहीही न होता सर्व संचालकांच्या सहमतीने निवडणूक बिनविरोध झालेली आहे। त्यामुळे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा सुमारे 30 ते 40 लाखांचा खर्च वाचणार आहे। दिव्यातील अनधिकृत शाळांनी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली असून या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत। शिक्षणाधिकारी आणि या शाळांच्या संचालकांचा साठालोटा आहे का असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला। ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळा बंद करून जवळील शाळांमध्ये त्यांना प्रवेश देण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील अनधिकृत शाळांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे। सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी थेट शिक्षणाधिकारी आणि अनधिकृत शाळांमध्ये संगनमत आहे का असा प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा प्रभाग समितीमध्ये 45 अनधिकृत शाळा आहेत। त्यांना सुमारे 29 कोटींच्या दंडाच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करत दंड भरण्यास या शाळा संचालकांनी नकार दिला आहे। तर दुसरीकडे या शाळांनी विद्यार्थ्यांना खोटे दाखले देऊन विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचंही केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नसून शिक्षणाधिकारी आणि या शाळा संचालकांमध्ये संगनमत झाला आहे का असा प्रश्न उपस्थित करत या शाळांना तातडीनं बंद करण्याची नोटीस शिक्षणाधिकाऱ्यांना बजावण्यात यावी अशी मागणी केळकर यांनी सभागृहात केली। श्री मावळी मंडळ या संस्थेनं शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करत गौरवशाली यशानंतर विविध खेळांच्या स्पर्धा भरवून आपलं सक्रिय योगदान दिलेलं आहे। व्यायामशाळा, कबड्डी आणि आता ॲथलेटिक्स स्पर्धेचं यशस्वी आयोजन करून कौतुकास्पद कार्य केलं आहे असं मत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी व्यक्त केलं। श्री मावळी मंडळाच्या वतीनं 20वी आंतरशालेय चॅम्पियनशिप 2023-2024 स्पर्धेचं उद्घाटन दशरथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेनं 20वी श्री मावळी मंडळ आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा 2023-2024 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर रोजी संस्थेच्या क्रीडांगणात आयोजित केल्या होत्या। श्री मावळी मंडळाच्या वतीनं 20वी आंतरशालेय चॅम्पियनशिप 2023-2024 स्पर्धेत 6 वर्षांपासून ते 16 वर्षांपर्यंतच्या मुलामुलींनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये ठाण्यातील 32 शाळेच्या 1200 स्पर्धकांनी भाग घेतला होता। या स्पर्धेत ठाणे पोलीस स्कूल या शाळेने मुले आणि मुलींच्या गटात सांघिक विजेतेपद मिळवत सांघिक ओव्हरऑल चॅम्पियनशिपचं पारितोषिक पटकावलं।
या स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण कांचन पवार यांच्या हस्ते झाला। ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणाऱ्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला समन्वयाने मंजुरी दिली जात आहे। या संदर्भात शासकीय स्तरावर आयुक्त आणि ठाणे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या मार्फत इमारतींच्या प्रस्तावांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जात आहे। तर आतापर्यंत दाखल झालेल्या 4 पैकी 2 इमारतींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या लेखी उत्तरात दिली। ठाणे शहरातील नौपाडा भागातील अनेक जुन्या अधिकृत इमारतींचा पुनर्विकास मेट्रो प्रकल्पामुळे प्रलंबित आहे। तर नौपाड्यातील रेल्वे यार्डाखालून महामेट्रोचा नियोजित मार्ग काढण्याच्या मागणीबाबत MMRDA कडून विचार का केला जात नाही असा तारांकित प्रश्न आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींसह आमदारांनी विधान परिषदेत केला होता। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी माहिती दिली आहे। अंतर्गत मेट्रो प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारने 22 मार्च 2019 रोजी केंद्र सरकारकडे सादर केला। त्यातील 28 किलोमीटरपैकी 3 किलोमीटरचा मार्ग हा नौपाड्यातून जात आहे। मेट्रो रेल्वे ऍक्ट 1978 नुसार नवीन आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी ही केंद्र सरकारच्या प्रकल्प मंजुरीनंतर आणि भूमिगत मार्गिकेच्या पूर्णतेनंतर देण्यात येते। परंतु लोकहिताचा विचार करून महापालिकेकडे दाखल झालेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला समितीकडून परवानगी देण्यात येत आहे। त्यानुसार 4 इमारतींच्या पुनर्बांधणीचे प्रस्ताव दाखल झाले होते। त्यापैकी 2 इमारतींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली, तर एका प्रस्तावात पार्किंगच्या कमतरतेची पूर्तता होत नसल्यामुळे सुधारित प्रस्ताव सादर करण्याची सूचना देण्यात आली। उर्वरित एका प्रस्तावाला इमारतीच्या बांधकामाची खोली मेट्रोच्या भूमिगत बोगद्याच्या वर येत आहे, परंतु जमीन पातळीपासून पायाची खोली अनुज्ञेय खोलीपेक्षा जास्त असल्याने RCC तज्ञ आणि भूतांत्रिक सल्लागाराच्या सल्ल्याने सुधारणा करण्याचं विकासक आणि वास्तुविशारदांना कळवण्यात आलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरात म्हटलं आहे। अंतर्गत मेट्रो मार्गिकेचं रेखांकन निश्चित करण्यापूर्वी महामेट्रोद्वारे रेल्वे यार्डाच्या खालून आणि रेल्वे लाईनच्या बाजूने संरेखन करण्याच्या पर्यायाचा अभ्यास करण्यात आला, परंतु रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण, रेल्वे मार्फत मिळणारी ना हरकत मेट्रो स्टेशनच्या बांधकामासाठी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तसंच सद्यस्थितीत MMRDA आणि महामेट्रो कंपनीनं मोठ्या संख्येनं प्रकल्पांची कामं हाती घेतली आहेत। तसंच सध्या अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्यामुळे या टप्प्यावर प्रकल्प अंमलबजावणी संस्था बदलणं उचित होणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, यंदाचा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना गंगा जमुना पुरस्कार। कल्याणच्या कन्या वैष्णवी पाटीलने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पटकावलं गोल्ड मेडल। आणि शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त 3 अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।